तुमच्या दृष्टीने ग्रहांचा व्यक्तींवर काय आणि कुठल्या प्रकारचा प्रभाव होतो? ग्रह म्हटले, जसं मी मगाशी सांगितलं, हे गणित कसलं आहे? प्लॅनेटरी एनर्जी मॅनेजमेंट आहे. ॲस्ट्रॉलॉजी मीन्स मॅथमॅटिक्स ऑफ प्लॅनेटरी एनर्जी मॅनेजमेंट. म्हणजे प्रत्येक ग्रहांचं एक स्वतःची एनर्जी आहे आणि ती एनर्जी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर सायकॉलॉजिकल आणि फिजिकल या दोन्ही दृष्टिकोनातनं ते इम्पॅक्ट करतं. म्हणजे 9 ग्रह आहेत आपले. बरोबर. प्रत्येक ग्रहांचं आपल्या शरीरामध्ये एक स्थान आहे, ज्याचा सायकॉलॉजिकल आणि फिजिकल इम्पॅक्ट आहे. जसं की चंद्र म्हटलं तर मनाचा कारक. मनाचा कारक आहे. सूर्य म्हटलं तर आत्माचा कारक आहे. चंद्रावरून मातृसुख कळतं, सूर्यावरून पितृसुख काय आहे ते कळतं. बरं. मंगळ म्हटलं तर मंगळ एक ॲग्रेसिव्ह आहे, एनर्जी आहे, शरीरातली एनर्जी मंगळ आहे. बुध म्हटलं तर कम्युनिकेशन आहे, वाक्पटुता. बरं. व्यक्ती किती चांगल्या पद्धतीने गोष्ट करू शकतो, त्याची कम्युनिकेशन पॉवर कशी राहील, संवाद कसा संवाद कसा साधू शकतो, हे बुधावरून कळतं. गुरु ज्ञानाचा कारक आहे. व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तो किती ज्ञान उपार्जन करेल, कुठल्या प्रकारचं ज्ञान उपार्जन करेल आणि त्या उपार्जन केलेल्या ज्ञानाचा उपयोग कसा करेल, हे गुरुवरून कळतं. शुक्र आहे, तो वैभव आहे. बरं. ठीक आहे. एक रिलेशनशिपसाठी म्हणजे लाईफ पार्टनरशिपसाठी शुक्र अतिशय महत्त्वाचा आहे. बरं. शनी हा डिसिप्लिन आहे. बरं. शिस्त आहे. शिस्त आहे. ठीक आहे. कायदा आहे, कानून आहे. बरं. त्याला तिथे शिस्त आवडते. म्हणून शनी माणसाच्या आयुष्यात लागणारी किंवा असणारी शिस्त काय आहे ते दाखवतो. बरं. आणि आता दुसरे 2 महत्त्वाचे ग्रह राहिले, ते म्हणजे राहू आणि केतू. राहू असं पाहायला गेलं तर राहू हा मुळात प्रत्येक मानवीच्या जन्माचा कारण आहे. बरं. कारण की राहू ही डिझायर आहे, इच्छा आहे. इच्छा आहे. बरं. जर का तुमच्या मागच्या जन्मात कुठल्या प्रकारच्या इच्छा बाकी राहिल्याच नसेल तर तुम्हाला मोक्ष मिळेल. पण इच्छा ज्या अतृप्त आहेत, अजून पूर्ण झालेल्या नाही आहेत, ते तुमच्या कर्मामुळे उत्पन्न झालेल्या ज्या तुमच्या इच्छा आहेत, ज्या अजून पूर्ण झालेल्या नाही आहेत, अपूर्ण आहेत, ते भोगण्यासाठी तुम्ही पुन्हा जन्म घेतात. म्हणून राहू हा जन्माचा कारक झाला तुमचा. बरं. आणि जोडीला राहू माणसाच्या आयुष्यामध्ये एक मायाजाळ उत्पन्न करतो. तो मायावी ग्रह आहे. बरं. इल्युजन आहे, एक्सपेक्टेशन्स आहेत, डिझायर आहेत. म्हणजे कुठलाही व्यक्ती तुम्हाला फारच त्याच्या उंचावलेल्या अपेक्षा असतील, समजून घ्या त्याचा राहू हा अतिशय ॲक्टिव्ह आहे. बरं. पण राहू जसं डिझायर क्रिएट करतो, एक मायाजाळ बनवतो, त्याच्या विरुद्धामध्ये केतू जो आहे तो कॉन्शियसनेस देतो. व्यक्तीला त्याची स्वतःची ओळख काय ही पटवून देतो. आणि म्हणून केतूला ज्योतिषशास्त्रामध्ये मोक्षासाठी कारक म्हटलं आहे. बरं. मोक्षासाठी कारक आहे केतू. जर का राहू जन्माचा कारक आहे तर केतू मोक्षाचा कारक आहे. म्हणजे तुम्ही जर का पाहायला गेलं तर विविध ग्रह हे व्यक्तीच्या आयुष्यातल्या विविध गोष्टींना रेग्युलेट करतात. बरं. की एखाद्या ग्रहाचं प्राधान्य काय आहे त्या व्यक्तीच्या स्वभावावरनं कळू शकतं का? नाही, ग्रहांवरून स्वभाव कळेल. बरं. बरं. कळलं. हां. आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही मास्टर प्लॅनेट्स असतात. बरं. ते मास्टर प्लॅनेट नक्की करतात की तो व्यक्ती आयुष्य कसं जगेल. बरं. असं पाहायला गेलं तर सगळ्याच ग्रहांचा व्यक्तीच्या जीवनावर म्हणजे व्यक्तीच्या मानसिकतेवर, वागणुकीवर, कर्मावर इम्पॅक्ट असतो. बरं. राईट. पण तरी तो जो मास्टर प्लॅनेट असतो ना, तो नक्की करतो की हा व्यक्ती त्याचं आयुष्य कसं जगेल. म्हणजे त्याचा प्रभाव जास्त असतो. त्याचा प्रभाव जास्ती असतो आणि तो तुमच्या आयुष्याचा ड्रायव्हर आहे. मास्टर प्लॅनेट जो आहे ना, तुमच्या आयुष्याचा ड्रायव्हर आहे. तो दिशा नक्की करतो की तुम्ही तुमचं आयुष्य कुठल्या दिशेने तुम्ही जाल, बरं. कशा पद्धतीने तुम्ही तुमचं आयुष्य बनवाल किंवा बिघडवाल. बरं.
दोन्ही त्याच्या हातात आहे. दोन्ही त्याच्या हातात आहे. म्हणजे हा झाला एक भाग. दुसरा, प्रत्येक ग्रह आपल्या शरीरावर पण त्याचा इम्पॅक्ट आहे. बरोबर. म्हणजे डोक्यापासून ते पायापर्यंत आपले 9 ग्रह इम्पॅक्ट करतात. बरं. हा एक वेगळाच दृष्टिकोन आहे किंवा ही दुसरा दृष्टिकोन आहे. म्हणून बऱ्याच वेळा ज्याला आपण मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी म्हणतो, मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी हा एक वेगळाच विषय आहे. आणि जेव्हा मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीचा तुम्ही अभ्यास करतात तेव्हा तुम्हाला कळतं की कुठल्या ग्रहांचा प्रभाव तुमच्या शरीरामध्ये कुठे आहे. बरं. त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? तो एक फार वेगळाच विषय आहे. हां, पण थोडक्यात काही सांगता आलं? म्हणजे जसं की आता चंद्र म्हटलं, मनाचा कारक आहे, राईट. म्हणजे तुमच्या ब्रेनवर त्याचा इम्पॅक्ट आहे, तुमच्या डिसिशन मेकिंग ॲबिलिटीवर त्याचा इम्पॅक्ट आहे. कळलं? तुमचं सूर्य म्हटला तर विल पॉवर आहे, हृदयावर त्याचा इम्पॅक्ट आहे. बरं. म्हणजे तुमचा सूर्य किती मजबूत आहे किंवा सूर्याची पोझिशन काय आहे, सूर्य कुठल्या राशीमध्ये आहे, सूर्य कुठल्या दुसऱ्या चांगल्या किंवा इतर ग्रहांच्या दृष्टीमध्ये आहे, कोणाच्या नवपंचममध्ये, ते नक्की करते की तुम्हाला हार्ट डिसीज होतील किंवा नाही, तुमचा हार्ट किती मजबूत आहे, तुमचा विल पॉवर किती मजबूत आहे. बरं. बरं. बुधाचं सांगितलं, वाक्पटुता, तुम्ही संवाद. तुमचं कम्युनिकेशन कसं राहील त्याच्यावर आहे. म्हणजे या विविध प्रकाराने त्याचा इम्पॅक्ट असतो. बरं. म्हणून ग्रहांचा विचार, ग्रहांच्या स्थानपरत्वे त्याचा विचार बरं. आणि ते कुठल्या स्थानामध्ये बसलेत त्याप्रमाणे ते तुमच्या शरीरावर पण काय इम्पॅक्ट करतील, परिणाम करतील हे तुम्हाला कळू शकतं. बरं.